आता काय सांगणार, आज महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे महाराष्ट्रात महापालिकांमध्ये? आजच आत्ता निवडणूक आयोगाने आज दुपारीच घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली भूमिका स्पष्ट याच्यापूर्वीच केलेली आहे की महायुती म्हणून ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी महायुतीमध्ये आमची जाण्याची तयारी असणार आहे. महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरती ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या, नगरपरिषदेच्या, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच धर्तीवरती स्थानिक पातळीवरती या सगळ्या चर्चा येणाऱ्या काळामध्ये होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश प्राप्त करेल. या निवडणुकांमध्ये दादा शरद पवार साहेबांसोबत युती होईल अशी पण चर्चा राज्यात सांगितली जाते आहे. मी सुरुवातीलाच बोललो की आम्ही महायुतीसोबत आहोत, महायुतीसोबतच निवडणुका लढवण्याची आमची मानसिकता आहे. तशाच प्रकारच्या आमच्या नेत्यांच्या सूचना सुद्धा आहेत. पण स्थानिक पातळीवरती समजा जर का आम्हाला कुठेतरी एक पाऊल मागे पुढे करावं लागलं तर त्या पद्धतीचा निर्णय स्थानिक स्तरावरती घेतला जाईल. दादा फडणवीस बोलले आहेत की महापालिका निवडणुकीमध्ये काही ठिकाणीच फक्त आम्ही अजितदादांना सोबत घेऊ, त्या पक्षाला सोबत घेऊन निवडणुका लढू, इतर ठिकाणी आम्ही स्वबळावर किंवा शिवसेनेला सोबत घेऊन. मी हे वक्तव्य अजूनपर्यंत काही कुठे ऐकलेलं नसल्यामुळे मी याच्यावर काही बोलण्याची माझी मानसिकता नाही. पण मला आत्मविश्वास आहे की फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील किंवा दादा असतील, एक विकासाचा अजेंडा घेऊन जाणारी माणसं आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असेल त्या त्या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांचाही हाच प्रयत्न असणार आहे की महायुतीमध्येच फक्त एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवायला नको, त्या कमीत कमी झाल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. फडणवीस साहेब काय बोलले त्याच्यावरती मला तरी आता त्याच्याविषयी काही बोलता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जर ठाकरे बंधू एकत्र येऊन त्या ठिकाणी मराठी भाषेतच महापौर होईल असं त्यांनी सांगितलं नेत्यांनी. हा नेत्यांचा उभाटा गटाचा किंवा शिवसेनेमधले उभाटा गट जो आहे किंवा राज ठाकरे साहेब असतील, हा त्यांचा गैरसमज आहे की मराठी माणूस आपल्या पाठीमागे. आज महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये आपण जर का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ही स्थिती त्यांची आत्ता झालेली आहे. केवळ फक्त मतचोरी, मतदार यादीमध्ये असलेला घोळ, त्यांच्यापासून मतदार किती लांब गेलेला आहे हे त्यांच्या आत्तापर्यंत लक्षात आलेलं नाही आहे. कदाचित त्यांनी मतदार जर का शोधला, आपल्याजवळ आहे किंवा आपल्या पाठीशी आहे किंवा नाही, याचा जर का शोध लावला तर त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे. मराठी भाषेवरती आत्ता मत देण्यापेक्षा विकासावरती आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकासाचा जोर धरलेला आहे त्याच्याच आत्मविश्वासावरती मला असं वाटतं की महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बसेल. भाजपच्या कार्यकर्त्यांची आज मुलाखत झाली, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मुलाखत झाली. आपल्या भूमिका कशी असणार आणि कधी पर्यंत समाधानकारक जागा नाही मिळाली तर जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्राच्या महापालिकेसाठी कसं पद्धत उभ्या महाराष्ट्रामध्ये आमची युती धर्म पाळण्याची मानसिकता आहे. जळगाव असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही कानाकोपरा असो, स्थानिक पातळीवरती त्याचे निर्णय होतील हे सुरुवातीलाच मी सांगितलं. राहिला प्रश्न की मुलाखतींच्या बाबतीत, आजपासून आम्हीही अर्ज वाटप करायला सुरुवात केलेली आहे. 19 तारखेला आमच्या प्रमुख पक्षांची धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये तरी निदान, माझ्याकडे जबाबदारी 2 जिल्ह्यांची असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांची 19 तारखे आणि 20 तारखेला आम्ही एक प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करणार. महायुतीच्या बाबतीमध्ये आम्हाला काही प्रस्ताव आहे का, आमच्या माध्यमातून महायुतीच्या कुठल्या नेत्याशी बोलावं लागेल का, याच्यावरती आमची चर्चा होईल. त्याच्यानंतर आमच्या मुलाखती सुद्धा होतीलच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.